बाबांच्या मूळ पादुका आपल्या नारायणगाव आलेले आहेत आणि त्याचं दर्शन सोहळा आज या ठिकाणी ठेवलेले आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत हा दर्शन सोहळा या ठिकाणी सर्व भाविकांसाठी उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर विशाल भंडाऱ्याचं आयोजन या ठिकाणी केली आहे. विशाल भंडाऱ्यासाठी जवळजवळ 15 ते 20,000 भाविकांना त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आपण भरवलेले आहे. महाआरोग्य शिबिर यासाठी भरवले प्रत्येक भाविक भक्तांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी या महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले आहे. त्यामध्ये हृदयरोग असेल, त्याचबरोबर कॅन्सर सारखे पेशंट असतील किंवा किडनी सारखे पेशंट असतील, असे अनेक असतात तिथे रोगी या रोगांवर रामबाण उपचार होण्यासाठी या ठिकाणी महाशिबिराचं आपण आयोजन केले आहे. त्यासाठी आज उत्तम असा पद्धत आपल्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे भव्य असं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केले. या रक्तदान शिबिराला सकाळपासून तर आतापर्यंत 150च्या वर आता या ठिकाणी रक्तदाते या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत. निश्चितपणे अजून संध्याकाळपर्यंत 400 ते 450 लोक या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आपल्याला या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे झाले तुझे दर्शन हा मुंबई शहरातला खूप मोठा नावाजलेला गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी साईबाबांचा सर्व भक्तमय गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. खरं तर यावर्षी आपल्या पालखी सोहळ्याचं 26वं वर्ष रोपे महोत्सव वर्ष यावर्षी होते. तर मागच्या वेळी आमचा एक भक्त सचिन दरेकर आमच्यातून निघून गेला आणि मग ते रोपे महोत्सव वर्ष आपल्याला साजरा करता आलं नाही आणि म्हणून या वर्षी रोपे महोत्सव वर्ष आपण या ठिकाणी साजरे करत आहोत. त्या निमित्ताने आम्ही शेंडी देवस्थान ट्रस्टला एक विनंती केली की आम्हाला बाबांच्या या ठिकाणी पादुका मिळाव्यात आणि या विनंतीला तुम्ही मान देऊ. जे सन्माननीय प्रभूषेठ कसबे असतील, सन्मान्य श्रीकांतजी वाळ असतील, सन्मान्य आमचे सुरेशजी जोशी असतील, सन्मान्य आमचे नितीन जायकर असतील, तेजस असेल, नाना असतील, त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पादुका दिल्या आणि खरंच एक आनंदमय स्मरण झाला. खरं तर नारायणगावच्या त्या भूमीमध्ये हा एवढा मोठा दक्षिण सोहळा होईल असं वाटलं होतं. परंतु नारायणगावकरांनी खूप मोठं सहकार्य केले. आजचा जो अन्नदान आहे त्यात 15 ते 20,000 लोकांना अन्नदान होते. हा खूप मोठं योगदान आहे. पण नारायणगावच्या या भूमीमध्ये आतापर्यंत एवढा मोठा विशाल भंडारा कुठे झालेला नाही. तर हा विशाल भंडारा भूमीप्रमाणे या ठिकाणी खूप लोकांनी याच्यात सहभाग घेतलाय. सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार असतो. ओम साहेब. होळी आमची भक्ती शिर्डी त्याचं गाव. निघालो स्वतः समुद्राच्या वाटेवर, निघालो स्वतः समुद्राच्या वाटेवर. ओम साहेब याचं